लोकसभेचं इलेक्शन, विधानसभेचं इलेक्शन आणि त्यानंतर आजपर्यंत इतर राज्यांमध्ये झालेलं इलेक्शन आपण जर बघितलं आणि त्याच्याचबरोबर खास करून विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर तिथं जी काय प्रक्रिया ही फॉलो केली गेली होती, नावं काढली गेली होती, नावं ॲड केली गेली होती, EVPATवर आपण जर बघितलं तर प्रिंट वेगळंच काहीतरी निघायचं आणि परवा EVPAT मोजण्यासाठी आमचे काही पुण्यातले उमेदवार जेव्हा गेले तेव्हा VVPAT हे काढून बाजूला ठेवलं होतं. म्हणजे VVPAT असताना एवढा गदारोळ झाला असेल, एवढ्या शंका जर निर्माण तिथं झाल्या असतील तर मग येणारे जे काही इलेक्शन आहेत, जे आपण लोकल बॉडी इलेक्शन तिथं म्हणतो, स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन तिथं म्हणतो, त्याच्यामध्ये VVPAT नसेल, एक तर आमचा त्या EVM मशीनवर विश्वास नाही, VVPAT असल्यामुळे थोडासा विश्वास त्या मशीनवर आम्ही ठेवू शकतो आणि ते जर तिथे ठेवणार नसताल हे योग्य नाही. उद्या कदाचित असं होऊ शकतं, इलेक्शन कमिशन म्हणेल की बाबांनो विरोधकांना त्या EVMवर जागा नाही, सत्तेतली जी चिन्ह आहेत तेवढीच आम्ही ठेवणार, विरोधकाला आम्ही काही तिथं जागा देणार नाही, अशा लेवलला सुद्धा इलेक्शन कमिशन येत्या काळामध्ये जाऊ शकतं. ते भाजपचं एक वेगळा विभाग झालाय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे.